रामकृष्ण हरी. रक्षाबंधन ह्या सणाची सुरुवात कशी झाली ह्याबद्दल एक सुंदर कथा आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात येते. भगवान श्री हरी विष्णूंचा वामन अवतार आणि त्यानिमित्ताने बळीराजाची कथा आपणा सर्वांना माहिती आहे. बळीराजाला प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याला वरदान मागण्यास सांगितलं. त्यावेळेस बळीराजाने भगवान विष्णूला सांगितलं की पाताळ लोकामध्ये तू माझ्या द्वारपाल बनून राहशील. भगवान विष्णूने ती विनंती मान्य केली. मात्र वैकुंठामध्ये माता लक्ष्मी एकटी असल्यामुळे तिला तिथे करमेना. परंतु भगवान विष्णू बळीराजाचे द्वारपाल होऊन पाताळात असल्यामुळे तिने रक्षासूत्र घेतलं, पाताळामध्ये गेली आणि बळीच्या हातावर ते बांधलं. तो हा श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस. त्या बदल्यामध्ये बळीराजाने माता लक्ष्मीला काही मागण्याची विनंती केली. त्यावेळेस माता लक्ष्मीने माझ्या पतीला द्वारपाल ह्या बंधनातून तू मुक्त करावं अशी विनंती बळीला केली. बळीने ती विनंती मान्य केली, पण सहित दुसरी एक विनंती केली की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत म्हणजेच भाऊबीजेपर्यंत ते माझ्यासोबत वैकुंठामध्येच राहतील आणि माझी सेवा घेतील. त्यामुळे कार्तिक शुद्ध द्वितीयेला म्हणजे दिवाळीमध्ये साजरा केला जाणारा भाऊबीजेचा सण आणि आजचा रक्षाबंधन सण हे दोन्ही सण बळी आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित असे आहेत. म्हणून भाऊबीजेला म्हणतात इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येवो. रामकृष्ण.